माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स, आपण पाहत होतो की ग्लायकोकॅलिक्सचा लेयर वेगवेगळ्या बॅक्टेरियांमध्ये लूज शीटच्या आणि टफ आणि थिक फॉर्ममध्ये कसा प्रेझेंट आहे आपण पाहिलं. यांना स्लाइम लेयर आणि कॅप्सूल म्हणतात. जरी या स्लाइम लेयरचं स्वरूप वेगवेगळ्या बॅक्टेरियांमध्ये वेगवेगळं असलं तरी बेसिकली हा ग्लायकोकॅलिक्स, सर्व बॅक्टेरियांमध्ये आढळणारा ग्लायकोकॅलिक्स हा पॉलिसॅकराइड्स आणि प्रथिनांचा बनलेला असतो. पॉलिसॅकराइड, आता हा शब्द पहा, पॉलिसॅकराइड. पॉली याचा अर्थ होतो मेनी आणि सॅकराइड म्हणजे शुगर. तर शुगरचे असे मल्टिपल मॉलिक्युल्स ज्यावेळेस एकत्र कंबाईन होतात अशा रचनेला पॉलिसॅकराइड असे म्हटले जाते. आणि प्रोटीन हा आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, प्रोटीन हा घटक. तर या दोन घटकांपासून हा ग्लायकोकॅलिक्स बनलेला असतो. पण एक लक्षात घ्या की पॉलिसॅकराइड हा कन्फर्म कुठल्याही ग्लायकोकॅलिक्सच्या लेअरमध्ये असतोच, पण प्रोटीन असेलच असं काही नाही आहे. म्हणजे ग्लायकोकॅलिक्सचा लेअर हा पॉलिसॅकराइड्स आणि कदाचित प्रथिनांनी बनलेला असतो. क्लिअर? सगळ्यांना क्लिअर आहे? आय थिंक यू ऑल आर गेटिंग माय पॉइंट्स. या ग्लायकोकॅलिक्सच्या नंतरचा तो म्हणजे सेल वॉल म्हणजेच पेशीभित्तिका. पेशीभित्तिकेचे कार्य या जीवाणूमध्ये असणारं काय आहे, तर या पेशीला एक डेफिनाइट शेप आणि एक स्ट्रॉंग स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं कार्य हे या पेशीभित्तिकेचं असतं. आणि हे कार्य किंवा हे जे पेशीभित्तिकेचे स्पेसिफिक कार्य आहे, हे कार्य या बॅक्टेरियाला बर्स्ट होण्यापासून किंवा कोलॅप्स होण्यापासून प्रिव्हेंट करतं, रोखतं. लक्षात येते सगळ्यांना? ठीक आहे. म्हणजे जो एक ठराविक कुठलाही बॅक्टेरिया असेल, तो कोकस असेल, तो ओव्हल असेल, असा कुठलाही शेप घ्या बॅक्टेरियांचा, त्यांचा जो एक ठराविक असा आकार आहे, तो ठराविक आकार असण्याच्या मागचं रिझन म्हणजे त्या बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असणारा सेल वॉल. ठीक आहे. आणि जो एक स्ट्रॉंग स्ट्रक्चरल सपोर्ट या बॅक्टेरियाला आहे, जो काय करतोय, जो या बॅक्टेरियाला बर्स्ट होण्यापासून म्हणजे फुटण्यापासून आणि कोलॅप्स होण्यापासून प्रिव्हेंट करतोय. हे झालं पेशीभित्तिकेच्या कार्याबद्दल. आता पेशीभित्तिकेची रासायनिक बनावट म्हणजे केमिकल कंपोजिशन नेमकं काय आहे हे पाहूयात आपण. तर सर्व बॅक्टेरियांमध्ये असणाऱ्या ज्या काही पेशीभित्तिका आहेत, त्या पेशीभित्तिका या पेप्टाइडोग्लायकॅन किंवा म्युरिन या रसायनाच्या बनलेल्या असतात. पेप्टाइडोग्लायकॅन आणि म्युरिन. आता हे पेप्टाइडोग्लायकॅन आणि म्युरिन हे नेमकं काय असतं, यांच्यामध्ये नेमके कशाचे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात ते पाहू. तर पेप्टाइडोग्लायकॅन हे दुसरं तिसरं काही नसून शुगर प्लस अमायनो ॲसिड्सचे पॉलिमर्स आहेत. म्हणजेच पेप्टाइडोग्लायकॅन हे साखरेचे रेणू आणि अमिनो आम्लाच्या रेणूंच्या लांब शृंखला म्हणजे पॉलिमर्स आहेत. कुठलीही सेल वॉल घ्या, त्या सेल वॉलचं केमिकल कंपोजिशन, कुठल्याही बॅक्टेरियामधल्या सेल वॉलचं केमिकल कंपोजिशन म्हणजे रासायनिक बनावट ही पेप्टाइडोग्लायकॅन किंवा म्युरिन यांची बनलेली असते. आणि पेप्टाइडोग्लायकॅन किंवा म्युरिन हे शुगर आणि अमिनो आम्लांच्या पॉलिमर्सपासून म्हणजे साखरेचे रेणू आणि अमिनो आम्लाच्या लांब अशा शृंखलापासून बनलेले असतात. ठीक आहे. बरं, हे जे मी तुम्हाला इथं स्पेसिफिक याचं कॅरेक्टरिस्टिक सांगतोय, हे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक म्हणजे पेप्टाइडोग्लायकॅन किंवा म्युरिन
कुठल्या पेशीभित्तिकांमध्ये प्रेझेंट असतं, तर त्याच्यामध्ये पण एक विशेष आपल्याला मुद्दा पाहायचा आहे, तो म्हणजे पेप्टाइडोग्लायकॅन किंवा म्युरिन हे आपल्याला फक्त यू बॅक्टेरियामध्ये आढळतं. यू बॅक्टेरिया, यू हा प्रिफिक्स आपल्याला यापूर्वी येऊन गेला आहे, आपण याचा अभ्यास केला आहे. आपल्याला आठवत असेल यू कॅरिओटिक, बरोबर. आपण मुळात डिफरन्स पाहिले आहेत सेलमध्ये असणारे, यू कॅरिओटिक आणि प्रोकॅरिओटिक. तसाच हा यू म्हणजे या यूचा अर्थ काय होतो, ट्रू, ॲक्च्युअल, राईट. ॲक्च्युअल बॅक्टेरिया म्हणजे तो सजीव. तर यू बॅक्टेरियांमध्येच फक्त आपल्याला पेप्टाइडोग्लायकॅन किंवा म्युरिन हे रसायन आढळतं. तर या बॅक्टेरियांच्या आधी अस्तित्वात असणारे म्हणजे उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये, हा उत्क्रांतीचा नंतरचा टप्पा आहे, त्याच्या पूर्वीचा एक टप्पा बॅक्टेरियांचा, तो म्हणजे आर्कीबॅक्टेरिया. होय, आर्कीबॅक्टेरिया. बघा आता आर्कीचा अर्थ काय होतो इथे, आर्कीचा अर्थ होतो ओल्ड, एन्शियंट म्हणजे फार जुना, म्हणजे या जीवाणूंच्या आधी अस्तित्वात असणारा अतिशय आदिम स्वरूपाचा जुन्या प्रकारचा बॅक्टेरिया म्हणजे आर्कीबॅक्टेरिया. तर या आर्कीबॅक्टेरियांमध्ये प्रेझेंट असणारी सेल वॉल आणि त्या सेल वॉलचं केमिकल कंपोजिशन काय आहे, तर त्या सेल वॉलचं केमिकल कंपोजिशन आहे स्युडो पेप्टाइडोग्लायकॅन. आता स्युडोचा अर्थ काय होतो, तर स्युडोचा अर्थ होतो फॉल्स, म्हणजे पेप्टाइडोग्लायकॅन सारखी रचना आहे पण तो ॲक्च्युअल पेप्टाइडोग्लायकॅन नाही. हा एक महत्त्वाचा फरक यांच्यामधला लक्षात ठेवा. आर्कीबॅक्टेरियांमध्ये जे काही रसायन प्रेझेंट आहे सेल वॉलमध्ये ते काय आहे, स्युडो पेप्टाइडोग्लायकॅन आहे. ग्रॅमस्टेन या रसायनास वेगवेगळे बॅक्टेरिया भिन्न पद्धतीने प्रतिसाद देतात. तेच आपल्याला आता अभ्यासायचे आहे की ग्रॅमस्टेन हे नेमके काय आहे. एक ख्रिश्चियन ग्रॅम नावाचा डेन्मार्क या देशाचा जीवाणूशास्त्रज्ञ म्हणजे बॅक्टेरिओलॉजिस्ट होऊन गेला आणि या जीवाणूशास्त्रज्ञाने 1884 साली 1884 मध्ये एक केमिकल शोधून काढले, त्यास ग्रॅमस्टेन म्हटले जाते. ओके, या ग्रॅमस्टेनचा उपयोग या बॅक्टेरियांसाठी कसा होतो किंवा या बॅक्टेरियांच्या अभ्यासासाठी हा स्टेन कसा उपयोगी आहे ते आपण पाहू. ग्रॅमस्टेननुसार बॅक्टेरिया हे दोन प्रकारांमध्ये, दोन वर्गांमध्ये विभागले जातात. एक म्हणजे ग्रॅम पॉझिटिव्ह आणि दुसरा आहे ग्रॅम निगेटिव्ह. आता ग्रॅमस्टेन हे मुळात काय आहे, तर ग्रॅमस्टेन हे एक मुळात वीक अल्कलाइन सोल्यूशन आहे आणि हे वीक अल्कलाइन सोल्यूशन याचं दृश्य स्वरूप हे क्रिस्टल व्हायोलेट असतं. या ग्रॅमस्टेनचं स्वरूप
हे क्रिस्टल व्हायोलेट आहे आणि हा मुळामध्ये एक विरल आम्लारीधर्मी द्रावण आहे. म्हणजे हे काय आहे, मुळात एक विरल असे आम्लारीधर्मी म्हणजेच बेसिक सोल्युशन म्हणजेच द्रावण होय. आपण यापूर्वीच पाहिलं आहे की स्टेनिंग किंवा डाईज याचा वापर सेल रिसर्च करण्यासाठी किंवा सेलचा स्टडी खूप चांगलं करण्यासाठी कसा केला जातो. तर ज्यावेळी या ग्रॅम स्टेनिंग टेक्निकची प्रोसिजर अशी आहे की ग्रॅम स्टेन हे सर्वप्रथम घेतले जाते आणि एक बॅक्टेरिया घेऊन त्या बॅक्टेरियावरती हा ग्रॅम स्टेन ॲप्लाय केला जातो किंवा त्या ग्रॅम स्टेन त्या बॅक्टेरियाला लावले जाते आणि ते लावल्याच्या नंतर पुढच्या स्टेपमध्ये अल्कोहोलने हा बॅक्टेरिया वॉश केला जातो आणि वॉश केल्याच्या नंतर त्या बॅक्टेरियावरती जर क्रिस्टल व्हायोलेट हा जर हे दृश्य स्वरूप त्या स्टेनचे ते जर त्याच्यावरती तसेच राहत असेल, क्रिस्टल व्हायोलेट कलर हा जर त्यावरती तसाच राहत असेल तर अशा बॅक्टेरियाला ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असे म्हणतात. आणि जर बॅक्टेरियाला आपण तो स्टेन ॲप्लाय केला आहे त्या बॅक्टेरियावरती आणि नंतर अल्कोहोलने त्याला वॉश केलं आणि वॉश केल्यानंतर जर तो स्टेन त्याच्यावरती ॲप्लाय होत नसेल, त्यावरती तो कलर तसाच कॉन्स्टंट राहत नसेल आफ्टर वॉशिंग अल्कोहोल, तर त्या बॅक्टेरियाला काय म्हटलं जातं, ग्रॅम निगेटिव्ह म्हटलं जातं. असे दोन मुख्य वर्ग आपण पाडले आहेत बॅक्टेरियामध्ये, आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या बॅक्टेरियांमध्ये. तर नेमकं होतं काय या ग्रॅम स्टेनमध्ये, तर हे आपण पाहिलं हे सेल एन्व्हलप आहे बॅक्टेरियाचं. तर या बॅक्टेरियांमध्ये एक लेअर प्रेझेंट असतो, इथे एक असा लेअर प्रेझेंट असतो आणि हा लेअर लायपोप्रोटीनचा बनलेला आहे. लायपोप्रोटीनचा लेअर हा बनलेला असतो. लायपोप्रोटीन म्हणजे लिपिड आणि प्रोटीनचे कॉम्बिनेशन आहे. तर ज्यावेळी बॅक्टेरियामध्ये हा लेअर प्रेझेंट असतो आणि या लेअरवरती आपण तो स्टेन ॲप्लाय करतो आणि ॲप्लाय केल्यानंतर आपण अल्कोहोलने वॉश करतो, तर हा लेअर प्रेझेंट असल्यामुळे तो स्टेन या सेल वॉलपर्यंत पोचतच नाही, तो पोचत नाही आणि त्यामुळे तो स्टेन यांच्यावरती ॲप्लाय होत नाही. हा लेअर जर प्रेझेंट असेल लिपोप्रोटीनचा, याचा अर्थ समजावा की हा बॅक्टेरिया ग्रॅम निगेटिव्ह आहे. आणि ग्रॅम निगेटिव्ह आहे याचा अर्थ या बॅक्टेरियामध्ये हे लिपोप्रोटीनचं लेअर प्रेझेंट आहे. आणि जर ते प्रेझेंट नसेल तर याचा अर्थ हा बॅक्टेरिया ग्रॅम पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच काय होतंय, ज्यावेळी आपण याच्यावरती ग्रॅम स्टेन ॲप्लाय करतो आणि नंतर अल्कोहोलने वॉश करतो, तर हा थेट काय होतं, तर पेशीभित्तिकाला हा कलर ॲप्लाय होतो सेल वॉलवरती. बघा, सेल वॉलवरती तो ॲप्लाय होतो आणि मग त्याला ग्रॅम पॉझिटिव्ह असे म्हणतात. आय होप यू आर गेटिंग दिस पॉइंट, राईट.